हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो आहे रायमोहा रेल्वे स्टेशनला आणि खूप पाऊस होता इकडे. तुम्हाला दाखवतो, हे बघा पाणी पूर्ण साचलेलं आहे आणि टेरेसच्या वरचं जे छताचं ना ते पण निघून पडलेलं पूर्ण. आणि मेन म्हणजे इथं इलेक्ट्रिक खांबचं काम जे राहिलं होतं ना त्याचं काम आता चालू झालेलं आहे. त्या बघा ते मशीन पण आली आणि ते वर्कर बरोबर पण माझं बोलणं झालं. तर ते बोलले की आता विगनवाडीचं जे काम आहे ते त्यांचं ते कंप्लीट झालेलं आहे इलेक्ट्रिक खांबचं. आणि आता ते आले तर रायमोहा स्टेशनला आणि इथं ते पाण्याचं तर पिण्यासाठी पण ते पण आता फरशी वगैरे लावून झालं. मेन म्हणजे आता पाणी टाकायची ह्यांना गरज नाही लागणार पाऊस पडल्यामुळं. इकडे तर ते खांबचं काम तर जे खड्डे खांदून झालेलं आहे ते तर मागच्या वेळेस तुम्हाला दाखवले. पण सध्या तरी खांबचं काम इथे इलेक्ट्रिक खांबचं चालू आहे. आणि ते आता असं बोलले की हे बघा इकडे पण बस त्यांचं काम आता करते, तुम्हाला दाखवतो मी. ते असे बोलले की इथले जे खांब आहेत ना इलेक्ट्रिकचे जे काम आहे ना तर त्याचं काय करणार आहेत, विगनवाडीचं झाले आता तिथून रायमोहा राजुरी आणि नंतर बीड. नंतर हे झाल्याच्या नंतर मग पूर्ण म्हणजे स्टेशनवरती ते काम करणार आहेत कंप्लीट. आणि ते झाल्याच्या नंतर त्यांचं जे पुढचं जे स्टेप असणार आहे ते मग जे स्टेशनच्या व्यतिरिक्त जी जागा म्हणजे बाजूला त्यांनी डायरेक्ट स्टेशनचं लोकेशन चूज केलं ना, म्हणजे इथपर्यंत त्या म्हणजे जिथपर्यंत थोडासा असं जसं की ते त्या ब्रिजपासून तिथला इलेक्ट्रिक डेपो आहे ना तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग ते काय करणार आहेत माहिती आहे का, जे साईटनी मग जे बाजूला राहिलेत ना म्हणजे स्टेशनचे लोकेशन सोडून जे साईटला राहिलेत ना खांब रावायचे मग ते विगनवाडीपासून ते पार मग कंप्लीट आपलं जे तिकडं म्हणजे वडवणी आपलं परळी तिकडच्या साईडला ते कंप्लीट करणार आहेत. सध्या तरी आता त्यांनी फक्त लोकेशन जे आहेत रेल्वे स्टेशनचे तेच घेतलेले आहेत. हे बघू शकता त्यांनी एक खांब उचलायला सुरुवात केली. एक नाही तर संगच 3 खांब उचलायला सुरुवात केलेली. बघू शकता मी, हे बघा ह्यांनी खांब उचललेत. आणि तसं पण पावसामुळे थोडंसं कामाला उशीर होत आहे, बाकी काहीच नाही असं. आता काय माहिती यांची कामाला कधी कंप्लीट होते, पण पाऊस असल्यामुळे थोडंसं काम जे आहे ना ते तर मी आलो होतो आणि त्यांचं अचानक काम थांबलेलं आहे कारण की त्यांना अजून काही मेसेज नाही आला, काय की ट्रेनचं वगैरे त्यांचं बोलणं चालू आहे. आणि हे जे आहेत आपण हिंदी में बोलतो, हे आहेत ज्यांच्याकडनं पूर्ण इलेक्ट्रिकचा विभाग आहे. तर त्यांना आपण विचारू की काम कसं काय होणार आहे. तो आपका नाम बताइए पहले. मेरा नाम अमित पांडे और आप कहाँ से हो? मैं प्रयागराज हूँ. प्रयागराज, अच्छा हाँ. तो आपके पास मतलब इलेक्ट्रिक का पूरा विभाग है, पूरा खाता है, इलेक्ट्रिफिकेशन का पूरा वर्क होता है. अच्छा. तो आप क्या अभी एक लोकेशन लोगे? अभी ये रायमोहा लिया बराबर? अभी तो हमारे यहाँ ये मास्ट शिफ्टिंग का वर्क हो रहा है. मार्क शिफ्टिंग का. हाँ. तो आपको क्या लगता है कितने दिन लगेंगे मतलब पूरा इलेक्ट्रिक काम खत्म होने? इधर तो 6 महीने तो लग जाएंगे इधर. इधर हाँ. मतलब पूरा स्टेशन ट्रेन आने में कितना टाइम लग सकता है? ट्रेन का तो जब CRS कंप्लीट होगा, जब मोमेंट तभी बताएंगे तब तो ट्रेन आएगा ना. अच्छा. तो अभी मेन काम तो इलेक्ट्रिक का और सिग्नल का. मास्ट शिफ्टिंग हो रहा है, इसके बाद इरेक्शन करवाएंगे. हाँ. इरेक्शन करवाने के बाद फिर इलेक्ट्रिफिकेशन का पूरा वायरिंग सब कुछ रहेगा. और उसके बाद फिर सिग्नल बिटेंगे. हाँ, वो सिग्नल लास्ट स्टेप है क्या? हाँ, वो सिग्नल सिस्टम हो, इसके बाद वो आएगा ना. अच्छा. इलेक्ट्रिफिकेशन इधर 225 का केवी चलेगा ना ये. अच्छा. और विगनवाड़ी का क्या है, पूरा हुआ? विगनवाड़ी स्टेशन तक अभी CRS कंप्लीट करवाए, अमलनेर टू विगनवाड़ी. अच्छा. उसके पहले वो आष्टी से अमलनेर तक शिफ्ट करवाए थे, पूरा उसका भी CRS. अमलनेर तक तो पूरा हुआ है स्टार्ट बराबर. उसके आगे करा है अभी अपना क्या है ना, ये विगनवाड़ी तक आप ट्रेन दौड़ा सकते हो इलेक्ट्रिफिकेशन का. इधर अपना क्या है 25,000 वोल्ट दौड़ रहा है. ओके. थैंक यू सर.
तर हे असं होतं. आणखी ते बोललेत की जवळजवळ एक वर्ष भरून चालायचं, म्हणजे 26च्या पण मी तुम्हाला बघा मध्ये मॅसेज एकाने कमेंट केली होती की ट्रेन कधी चालू होणार आहे. तर त्याच्यावरती मी असं सांगितलं होतं की 1 वर्ष म्हणजे 2026 आणि त्याचे काही स्टार्टिंगचे 3-4 महिने असा मी एक अंदाज लावला होता, कारण की त्यांच्या बोलण्यावरून. तर अजून तरी इलेक्ट्रिशियनचं जर काम आहे ना, इलेक्ट्रिशियनचं ते भरपूर राहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता मेन म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं काम. तर मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तर त्या लेडीज होत्या, तर त्या बोलल्या की आता आम्ही हे काम करण्यासाठी चालू. तर त्याच्यानंतर भरपूर दिवस झाले होते. तर मला वाटलं की आत्तापर्यंत म्हणजे झालं असं निघलं तरी काम ॲटलीस्ट. पण आता त्यांचं जे काम चालू होतं इथलं, आणि त्यांना अचानकच काहीतरी म्हणजे हे मॅसेज आला की त्यांना म्हणजे असं ट्रेन वगैरे येण्याचं काहीतरी चालू आहे. त्याच्यामुळे ते थांबलेले आहे सध्या. आणि सध्या तरी आता काय त्यांचं पूर्ण काम थांबलेलं आहे. काही आता सध्या काही करणार नाही ते, कारण की त्यांना पुढचं मॅसेज येऊस तर. आणि आता ह्याच्यानंतर मग आणि हां, हे पण त्यांनी एक बाईट दिली की ते असं बोलले की जे मेन इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे त्याचाच मेन म्हणजे त्याचे ते इंजिनियर होते, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. तर ते बोलले की आता भरपूर तरी वेळ राहिला आहे, कारण की विगनवाडीचं पण काम ऑलमोस्ट झालेलंच आहे. सिग्नल वगैरे टाकायचे राहिलेत, आणि त्याच्यानंतर जे येणार आहे त्याच्या पुढं मग बाकीचं हे राहिले पुढं हे करायचं. म्हणजे फक्त इलेक्ट्रिशियनचंच काम नाही, अजून ते वायर वगैरे लावणं वगैरे त्याच्या रिलेटेड भरपूर काम राहिलेलं आहे. तरी आपण जवळजवळ ते बोलत होते की 1 वर्ष कंप्लीट धरून चाला, म्हणजे हे वर्ष 2026 किंवा त्याच्या स्टार्टिंगचे 2-4 महिने धरून चाला, तोपर्यंत काम होते. म्हणजे वेळ आहे, म्हणजे काम व्हायला अजून. तर ते सगळे वर्कर थांबलेत तिथं. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का आता, तर सध्या तरी आता नाही झालेलं ह्यांचं काम, आणि हे ते येऊन पडलेलं आहे. पण ह्यांचं काय जे आता ती मशीन असल्यामुळे काय जास्त वेळ नाही लागणार. पण आता बघू आता किती फास्ट करतात हे काम, कारण की ह्यांचं कसं माहिती आहे का पूर्ण ह्याच्यावरती डिपेंड आहे. पाऊस वगैरे म्हणजे आता नाही का पावसाचं काम वगैरे, पाऊस पण येतो आहे ना, आणि त्याच्यामुळे पावसाचं कामामुळे त्यांचं जे काम आहे ते थोडं स्लो झालेलं आहे, कारण की पाऊस आला की परत त्यांचं काम थांबते. कारण की जरा जे पोलचं जे काम आहे ना ते थोडं रिस्की काम आहे, आणि त्यांना सगळ्याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते. म्हणजे जर सपोज जर ट्रेन येणार असेल, म्हणजे सिंगल ट्रेन किंवा काय सामान घेऊन येणार असेल ट्रेन, तर त्याच्यानंतर ना त्यांना असा थोडं थांबावं लागतं. म्हणजे त्यांना ते म्हणजे वरिष्ठ जे आहे ते ऑर्डर देतात की काम थांबवा किंवा हे येणार आहे ते येणार आहे. त्याच्यामुळे त्यांना ते पूर्ण फॉलोअप घेऊन काम चालू ठेवावं लागतं, कारण की ट्रेन पटरीवर त्यांचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे ट्रेन अचानक येऊ म्हणजे येऊन काही अडथळा होऊ नये, प्रॉब्लेम होऊ नये क्रिएट. त्याच्यामुळे ते त्यांचं सगळ्या गोष्टी बघून ते काम चालू आहे त्यांचं. पण सध्या तरी आता चालू आहे ह्यांचं काम, बघू आता कसं होतं का. आणि इथलं ते हळूहळू असेच येणार आहेत बीड स्टेशनला. तर परत झालं त्यांचं काम चालू, बघून येणार कसं काय करतात काय नाही. आणि हे सगळे जे आहेत ना प्रयागराजचे, म्हणजे बाहेरचेच आहेत सगळे हे. हे असं काम चालू आहे त्यांचं, हे बघा. खालून पण बघू शकतो. चालू आहे असं यांचं काम, पूर्ण पटरी वगैरे घ्यायचं खालून. हां, म्हणजे खाली त्यांनी जे ट्रॉयले दिसते तुम्हाला छोटीशी, त्याच्यामुळे त्याच्यावरती पाईप वगैरे ठेवून ते पुढे नेतात. तर हा खूप हार्ड काम आहे, हे दिसते पण खूप हार्ड काम आहे असं.
अशा पद्धतीचं ह्यांचं काम चालू असतं एकदम. आता हे पाईप त्यांनी खाली पाईप टाकले खाली ह्याच्यावर ठेवलेत त्या व्हीलच्या. मराठी येते? मराठी तुम्ही मराठी बाप? अरे वाह गुड गुड. मतलब बहुत साल से रह रहे हो? हाँ इसके वजह से. कहाँ रहते हो आप प्रॉपर? उधर रहते हो? मतलब जब से काम शुरू किया है? अभी वहाँ आर्टिस्ट काम अपना है. हाँ बीड़ भी उधर बीड़ को भी आएगा ना. अच्छा अच्छा. अरे 12 हा खूप पाऊस चालू होता मगाशी आणि आम्ही जाणार होतो परत नंतर म्हणून थांबवतो. थांबल्यानंतर मग ह्यांचं ठरलं की यांचं काम बरं झालं म्हणलं थांबलं ॲटलिस्ट तुम्हाला दाखवता तरी येईल मला काम. आता पहिले हे तीन खांब त्यांनी किती होते 3 खांब घेतले त्यांनी अजून. मला वाटतं आता आणखी ते ह्याच्यावर आणखी चढवतील. आणि तसंच ते कारण त्यांनी काय केलं खांबरावाचं जे आहे ना ते पुढं खड्डे करून खांबचे खड्डे ठेवले ते तसंच असं हे पुढे नेतील त्या ह्याच्या साह्याने त्या व्हीलच्या साह्याने. व्हीलचे जे गाडा आहे ना त्याच्यावर ठेवलेत 3 खांब. आता अजून किती ठेवतात काय माहीत. आणि त्याच्यानंतर ते पुढे असेच नेणार आहेत. थोडं वरच्या साईडने जाऊन शूट दाखवतो तुम्हाला ते कसं वगैरे अँगल चेंज करून ठेवतो. तीन पाईप ठेवलेत आता वरून थोडंसं म्हणलं वरच्या अँगलने दाखवा तुम्हाला. आता बाकीचे आहेत किती बस एक ॲट अ टाइम कितने बैठते एंगल इस पे? हाँ का वो आगे लेके जाएंगे ना जहाँ खड्डा वगैरह बना है. अच्छा बोलते हैं मैनुअली. हाँ मतलब लोग काम गए इसलिए मैनुअली मास सिस्टम से भी चलता है. अच्छा पियानेलेस मतलब क्या अभी क्या बोल रहे हो? वो ट्रेन से डलता है ना उसमें खुद का ट्रेन रहता है. अच्छा तर ते जे आहे त्यांचं ते शिफ्टिंगचं त्याचं ते बोलले की पण ॲट अ टाईम 15 पण मिळू शकते. पण सध्या ते मॅन्युअलचं म्हणजे स्वतः ते माणसं हँडल करते त्याच्यामुळे ते जास्त लोड नाही ठेवणार. बघा किती हार्ड काम आहे. झालं त्यांचं काम पूर्ण. ते 6 घेऊनच आले ते सध्या तरी. आणि असं हे बांधणं चालू आहे यांचं. नंतर मग हलवतील पुढं. हो गया अभी वो आगे अनलोडिंग होगा. हाँ. मैनुअली अच्छा, मशीन अच्छा. नहीं जाएगा. नहीं साथ नहीं चलूँगा इधर तक ही. और जाएगा ना वो ब्रिज के पास जाएगा उधर. वो ब्रिज के पास. ऐसे धीरे धीरे भीड़ तक जाएगा ऐसा ही करके. अच्छा ये शिफ्ट व्हील को शिफ्ट कर रहे हो.
मैनुअली हो रहा है, मतलब छोटे टाइम के लिए। फिर यहाँ का माल खत्म हो जाएगा, फिर आगे हम लोग दूसरे स्टेशन पे माल उतारेंगे, नया माल। हाँ हाँ हाँ। तो फिर उधर भी मैनुअली ऐसे बिछाना पड़ता है ना, हाथ से आप करना ऐसा पड़ता करो, हमारे साथ में लग जाओ, वीडियो बना चलो, हम लोग डालेंगे ना, गड्ढे में डालेंगे। इतना टाइम नहीं है। नहीं वैसे अभी जब बीड़ क्या होगी ना, मैं बीड़ में रहता हूँ ना, तो उधर तो पूरा करूँगा। मतलब अभी कब यहाँ आओगे से तो? बीड़ की ओर ही निकलना है। आएंगे उसको। मतलब काम कब शुरू करोगे बीड़ पे? अभी हम लोगों का टोटल यहाँ पे 14-15 महीने जाएंगे। नहीं नहीं, बीड़ पे कब आओगे आप? यहाँ 6 महीने बाद ही आएंगे बीड़। हाँ अच्छा, फिर टाइम है, बहुत बहुत अभी टाइम है। यहाँ से करते ही जाएंगे ना। हाँ वही चीज, बहुत टाइम है। और ये बघा, हे असं चालू आहे आमचं. आगे से जब मार रहे हैं ना, आगे से थोड़ा कर लेंगे तो अच्छा हो जाएगा। अच्छा तो थोड़ा आगे ऐसा कर दो, फिर आगे से कर दो. तर हे असं होतं यांचं काम. आणि हे चाललेत पूर्ण हे घेऊन, खांब घेऊन. आणि हे हळू आता याच्यानंतर मग राजुरी आणि नंतर बीडचं स्टॉप आहे. पण सध्या तरी ह्यांचं झालेलं आहे काय म्हणतं. तर असा होता रायमोहरचा व्लॉग. आणि जेवढी होती तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. आणि वर्कर पण भेटले, त्याच्यामुळे मला आणखी जरा जास्त तुम्हाला सांगायला भेटलं. तर आता इथं चालू इलेक्ट्रिकचं काम. आता हे असेच इलेक्ट्रिकचं काम कंप्लीट करत करत पुढे जाणार आहे. तर तुम्हाला रायमोहरचा व्लॉग कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. तर आपण भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.